आणि ते एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। भावना गवळींच्या उमेदवारीसाठी वाशीमध्ये कार्यकर्ते आक्रमक। रात्रीपर्यंत गवळींना उमेदवारी घोषित न झाल्यास सामूहिक राजीनामे देणार, शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा। तर शांतता राखण्याचं भावना गवळी यांचं आवाहन। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांसह निर्दोष मुक्त झालेल्या इतर आरोपींना उच्च न्यायालयाची नोटीस। 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश। अंजली दमानी यांची माहिती। भाजपा आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्या अडचणीत वाढ। प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल। संबंधित प्रकरणाची 8 एप्रिलला मुंबई हायकोर्टात सुनावणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 15 एप्रिलपर्यंत वाढ। कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल चौकशीमध्ये सहकार्य करत नाहीत असा ईडीचा आरोप। अमरावती लोकसभा उमेदवार नवनीत राणा 4 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। फडणवीसांसह बावनकुळे उपस्थित राहणार। तर 7 किंवा 8 एप्रिलला अमित शहा प्रचार सभेला येण्याची शक्यता। हिंगोलीमधील भाजपच्या शिष्टमंडळ ज्यांनी घेतली फडणवीसांची भेट। हेमंत पाटलांऐवजी भाजपा आमदार मुटकुळेंना उमेदवारी द्या अशी मागणी। गडचिरोलीमध्ये मंत्री धर्माराव बाबा आत्राम भाजपच्या अशोक नेते आणि रामटेकच्या राजू पारवे यांचा प्रचार करणार। अजित पवारांच्या आदेशाने प्रचार करणार आत्रामांचीच माहिती। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यावरील पोलिसांच्या गाडीचा अपघात। अपघातात आमदार चंद्रकांत पाटील आणि 2 पोलीस किरकोळ जखमी। माझी जनतेत पीएचडी झाली आहे। जनतेकडून मला पीएचडीचं प्रमाणपत्र मिळालंय। धंगेकरांची ट्रोलिंगवर प्रतिक्रिया। 8वी पास पुण्याचा अशिक्षित उमेदवार असं भाजपकडून ट्रोल झालेल्या धंगेकरांचं सडेतोड उत्तर। शिक्षण महत्त्वाचं नाही तर काम महत्त्वाचं। अनेक नेत्यांचं शिक्षण कमी असून त्यांनी मोठी कामं केली आहेत। भुजबळांची धंगेकरांच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया। फिल्ममेकर आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी। फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज संघटनेची फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी। मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी देण्याची मागणी। न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची रवानगी तिहार कारागृहात। कारागृहात कडेकोट सुरक्षा व्यवस्था। बीआरएस नेत्या के कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 4 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली। कविता यांनी अंतरिम किंवा नियमित जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात घेतली धाव, मात्र त्यांची सुनावणी पुढे ढकलली। आयकर थकबाकी प्रकरणी काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा। लोकसभा निवडणुकीपर्यंत कोणत्याही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आरबीआयच्या 90व्या वर्धापन सोहळ्याचं उद्घाटन। फक्त 10 वर्षात बँकिंग व्यवस्था अधिक मजबूत। एकेकाळी बुडणारी बँकिंग व्यवस्था आता नफ्यात, मोदींचं वक्तव्य। सेवानिवृत्त हा शब्द मला आवडतच नाही। एका कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंचं मिश्किल विधान। तर राजकारणातून निवृत्त होणार नसल्याचंही उदयनराजेंकडून स्पष्ट। पराभूत मानसिकतेतनं आढळराव पाटील यांची चिडचिड। खासदार अमोल कोल्हे यांचा टोला। रासपा अध्यक्ष महादेव जानकरांकडनं उमेदवारी अर्ज दाखल। परभणीतनं जानकर महायुतीचे अधिकृत उमेदवार। कराडमधील तिसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीनं काँग्रेस पक्षाला दिला निधी। काँग्रेस पक्षाची बँक खाती सील केल्याच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या आवाहनानंतर चिमुकलीनं दिले खाऊचे पैसे। नागपुरात नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा। उत्तर नागपुरात भाजप उमेदवार गडकरींवरती फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत। गडकरींच्या लोकसंवाद यात्रेमध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग। गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे विमानतळाचं छत कोसळलं। गोपीनाथ बोरदोलाई या विमानतळाचं मोठं आर्थिक नुकसान। वादळी वाऱ्यामुळे 4 बळी आणि 100हून अधिक लोक जखमी। विदर्भातील पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42° पेक्षा जास्त जाण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 पार। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। दुपारच्या वेळी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचंही आवाहन। दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्यानं लिंबाचे दर वाढले। कडाक्याच्या उन्हामुळे सध्या लिंबाच्या मागणीत मोठी वाढ, मात्र तुलनेत बाजारात लिंब कमी प्रमाणात येत असल्यानं भाव आणखी वाढण्याची शक्यता। नंदुरबारमध्ये लसणाचे दर घसरले। महिन्याभरापूर्वी 400 रुपये किलोनं मिळणारा लसूण आता 160 रुपयाला।